आज एका विशेष कारणास्तव हा व्हिडिओ बनवतोय. कशासाठी? आज एका पेशंटला आम्ही डिस्चार्ज करतोय जीबीएसच्या. होय, परवा दिवशी पुण्यातनं न्यूज आल्यानंतर सगळीकडे जे काही वातावरण पसरलं होतं आणि अशा वातावरणात एक फोन आला की सर्दी, खोकला, जुलाब हे सगळं 4-5 दिवसापूर्वी होऊन गेलंय, अशक्तपणा वाटतोय, ओपीडीला यायचंय. मी म्हणलं इमर्जन्सी नाही, आज गर्दी खूप आहे, तुम्ही उद्या या. यंग मुलगा, माझ्या ओळखीतलाच. मग तो म्हणला नाही सर, मला असं वाटतं की मी आजच भेटायला यायला हवं. म्हणलं ठीक आहे, संध्याकाळी 7:30 वाजता प्राईड हॉस्पिटलला या. तो आला प्राईड हॉस्पिटलला. मी त्याला तपासलं. त्यांनी ॲज युज्युअल सांगितलं की गावातल्या डॉक्टरकडनं 2 सलाईन घेतले. जुलाब झाल्यानंतर मला बरं वाटलं, पण आज जरा अशक्तपणा जास्त वाटतोय. मी म्हणलं की आपण जस्ट एक सीआरपी, डेंग्यू वगैरे टेस्ट करून घेऊयात, गोळ्या लिहून देतो, घरी जा. एक रुटीन डॉक्टर पेशंटमध्ये आपण जे काही पेशंट हे पाहतोय हे याच पद्धतीने आपण ट्रीट करतोय. पण नेमकं झालं असं की मी त्याला इन्व्हेस्टिगेशन्स लिहून दिले आणि तो इन्व्हेस्टिगेशन्स करून आला. मी त्याला उठतानाही म्हणजे माझ्या ओपीडीतनं जातानाही त्याला ऑब्झर्व्ह केलं आणि ओपीडीत येतानाही ऑब्झर्व्ह केलं की आय फील की इतका यंग मुलगा असून याला चालण्यात का प्रॉब्लेम व्हायला लागलाय. सो बऱ्याच वेळेला पोस्ट व्हायरल आर्थ्राल्जिया किंवा पोस्ट व्हायरल मायल्जिया, जो की खूप कॉमन आहे, जसं आपण चिकनगुनिया झाला म्हणतो, डेंग्यू नंतरचा आर्थरायटिस म्हणतो. मला वाटलं कदाचित ही असं असेल. तो रिपोर्ट घेऊन माझ्यासमोर बसला. रिपोर्टमध्ये डेंग्यू IgG पॉझिटिव्ह होतं, सीआरपी थोडंसं जास्त होतं. मी त्याला परत खुर्चीवर न बसता खाली 2 पायावर बसून उठायला सांगितलं आणि त्याला 2 पायावर बसून उठता आलं नाही. आमच्या डोक्यात पाल चुकचुकली. त्याचे डीप टेंडॉन रिफ्लेक्सेस चेक केले. रिफ्लेक्सेस ॲब्सेंट होते. जेव्हा हे रिफ्लेक्सेस ॲब्सेंट असतात पायाचे, तेव्हा पहिलं सस्पिशन हे जियाबारी सिंड्रोम, GBS याचं असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. ही माहिती माझ्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरसाठी, कारण ह्या लोकांकडे जाणारे हे पेशंट खूप जास्त आहेत. थंडी, ताप आला, विकनेस आला, 2 सलाईन घेतले, घरी गेले. तर मित्रांनो, तुम्ही पण हे थोडंसं चेक करणं गरजेचं आहे आता सध्याच्या सीझनमध्ये की या लोकांचे DTR प्रेझेंट आहेत का ॲब्सेंट आहेत. जर DTR ॲब्सेंट आहे तर डायग्नोसिस तिथंच होतं आणि हा असेंडिंग पॅरालिसिस आहे. असेंडिंग पॅरालिसिस म्हणजे काय की पायापासून सुरू होऊन श्वसनाच्या मसल्सपर्यंत जाणारा. हा किती वेळांमध्ये पायापासून श्वसनाच्या मसलपर्यंत जाऊ शकतो याचं गणित नाहीये. हा काही लोकांमध्ये फास्ट 3 दिवसात जाऊ शकतो किंवा काही लोकांमध्ये 2 आठवडे 3 आठवड्यामध्ये पैसे जाऊ शकतो. सो आम्ही त्याला DTR ॲब्सेंट म्हणल्यानंतर ऍडमिट व्हायचा सल्ला दिला. तो म्हणला डॉक्टर तुम्ही तर मला म्हणत होते उद्या येऊ पडेल आणि आज तुम्ही ऍडमिट व्हायला सांगताय बघितल्यानंतर. म्हणलं मला फक्त 1 दिवस दे, जर सगळं बरं असेल तर तुला उद्या पाठवतो. तो म्हणला पाठवावंच लागेल, परवा दिवशी घरी कार्यक्रम आहे. म्हणलं ओके. ऍडमिट करून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण तो रात्री आलेला होता, नर्व कंडक्शन स्टडी करून घेतली आणि क्लिनिकल एक्झामिनेशन आणि नर्व कंडक्शन स्टडीमध्ये आम्ही कन्क्लुजनला आलो की येस, हा GBS आहे. आता सगळ्यात अवघड गोष्ट ही होती की ते पटवून देणं, ट्रीटमेंटचे ऑप्शन सांगणं. पण माझ्या ओळखीचे असल्यामुळं आणि वेल टू डू फॅमिली असल्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी सहजरित्या त्यांना समजून सांगू शकलो. त्यांना सांगितलं आजाराची माहिती आणि त्यातली त्यात ते न्यूज चॅनलवर जे काही चालू होतं त्यामुळे घरातले सगळे लोक घाबरले. त्यांना सांगितलं की घाबरायची गरज नाही. आता बरेच असंख्य व्हिडिओ फेसबुकला वगैरे सध्याला आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला GBS बाबत पूर्ण माहिती मिळेल की हा खूप दिवसांपासूनचा आजार आहे आणि ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. पण वेळेत ट्रीटमेंट घेतली तर, जर हा लवकर निदान नाही झाला आणि श्वसनाच्या मसल्सपर्यंत गेला आणि तुम्हाला व्हेंटिलेटरवर ऍडमिटच्या दिवशीच घ्यावं लागलं तर मग मात्र हा जीव घेणं ठरू शकतो. त्यामुळे कुठल्याही साध्या व्हायरल फिवरच्या नंतरच्या वीकनेसला दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांकडनं तपासणी करून घ्या. कारण योग्य वेळेत तपासणी होऊन जर आजाराचं निदान झालं आणि योग्य ट्रीटमेंट मिळाली तर पेशंट हा 100% बरा होऊ शकतो. ज्या पेशंटला आज आम्ही डिस्चार्ज करत आहोत 15 दिवसानंतर. सो ग्रॅज्युअली आता तो उभा राहू शकतोय. मीन वाईल ऍडमिट असताना त्याला बेडवरनं हालणंही बंद झालेलं, या अंगावरचं या अंगावरही होता येत नव्हतं. इथपर्यंत विकनेस वाढलेला. ट्रीटमेंट वेळेत चालू करून देखील फक्त श्वसनाच्या मसल्सपर्यंत आम्ही त्याला पोहोचू दिलं नाही. पेशंट प्राईड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि आज सक्सेसफुली तो उभा राहू शकतोय आणि 20 पावलं चालू शकतोय. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे पुढच्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये तो कदाचित त्याच्या पूर्ववत लेवलला जाईल. फिजिओथेरपी आणि बाकीच्या ज्या काही थेरपीज असतात त्या आपण त्याच्यामध्ये पुढे इन्कॉर्पोरेट करतो. पण व्हिडिओ फक्त याच्यासाठीच बनवलाय की कुठल्याही छोट्या गोष्टींकडे डॉक्टर म्हणून पण आणि पेशंट म्हणून पण आपण दुर्लक्ष करायला नकोय. कारण आजार पुस्तक वाचत नाहीत, पुस्तकं आपण वाचतो.
प्रेझेंटेशन ॲबनॉर्मल असू शकतं. त्याचं योग्य निदान योग्य वेळी करणं आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.